नमस्कार, मी सुनीताज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे। मी आज बनवणार आहे फ्रेंच फ्राईज। चला तर मग साहित्य बघूयात। मी इथे घेतलेले 3 बटाटे, 1 चमच धनेपूड, 1 चमच लाल तिखट, 1 चमच साधा मीठ, 1 चमच काळं मीठ आणि 2 चमच कॉर्नफ्लॉवर। चला तर मग फ्रेंच फ्राईज करून आपले रेडी। तिथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमच मीठ टाकलेलं आहे। चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मीठ। आपण याला 10 मिनिट उकळ काढून घेणार आहोत। उकळायला पाण्यात टाकल्यानंतर 5 मिनिट जरी उकळले तरी बस होते। एक 50% बटाटे उकडेपर्यंत आपल्याला फ्रेंच फ्राईज उकड काढून घ्यायची आहे। चला तर मग आपले फ्रेंच फ्राईज उकडून रेडी झालेले आहेत। मी इथे कॉटनचा एक टॉवेल घेतलेला आहे, त्यावर आपल्याला टाकायचे आहेत। कॉटनचाच टॉवेल घ्यायचा आहे, कारण की त्यामधले एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते ॲब्झॉर्ब करून घेईल। आपल्याला फ्रेंच फ्राईज थंड झाल्यानंतरच पुढची प्रोसेस चालू करायची आहे। असं आपण 10 मिनिटासाठी ठेवू शकतो, नाहीतरी लगेचच पण तुम्ही ड्राय करून घेऊ शकता। जास्त जोरात पण हे करायचं नाही, टॅप टॅप करून आपण ड्राय करू शकतो। चला तर मग आपले 10 मिनिट झालेले आहेत। मी इथे एक बाउल घेतलेला आहे, बाउलमध्ये सगळे फ्रेंच फ्राईज टाकून घ्यायचे आहे आणि जे मी साहित्य दाखवलेलं आहे ते साहित्य मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे। धनेपूड, नमक, लाल तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। कॉर्नफ्लॉवर, हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे लाल फूड कलर असले तरी तुम्ही कलर पण टाकू शकता। माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी टाकलेला नाही। कलर येण्यासाठी असतो तो काय ऑप्शन आहे, स्किप केला तरी चालेल। मी इथं पॅन घेतलेला आहे, तेल गरम झालेलं आहे आपलं। जास्त कडक तेलात पण तळायचे नाहीत, मीडियम टू लो गॅसवरच तळायचे। क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहेत। चला तर मग आपल्या फ्रेंच फ्राईजला ब्राऊन कलर आलेला आहे। बघू शकता तुम्ही, आपले फ्रेंच फ्राईज रेडी आहेत। असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।